आपल्याला माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण दैनंदिन सवय सांगण्याकरता जसं जातो, येतो, करतो, खेळतो ज्या गोष्टी आपण नेहमी करतो त्याच्याकरता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो हे आपण पहिल्या व्हिडिओत शिकलेलो आहोत. आता आपण यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी सवयी ज्या डोंट डझंटने दाखवल्या जातात. डोंटचा अर्थ होतो डू नॉट आणि डझंट म्हणजे डज नॉट. म्हणजे डोंट डझंटने नकारार्थी सवयी कशा दाखवल्या जातात ते आपण शिकणार आहोत. तर आता पहा इथे आहे कर्ता. कर्त्याला अनुसरून घ्यायचंय डोंट किंवा डझंट आणि क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. डोंटचा वापर आय, यू, वी, दे किंवा अनेक वचन अशा स्वरूपाचा कर्ता असेल तेव्हाच फक्त डोंटचा वापर होतो. आता काही उदाहरणांनी समजून घेऊयात. मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल. म्हणजे माझी शाळेत जाण्याची नेहमीची सवय म्हणून कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आय गो. पण मी शाळेत जात नाही म्हणजे नकारार्थी सवय. जात नाही म्हणजे कधीही जात नाही. तर आय डोंट गो टू स्कूल किंवा म्हणजे ही माझी शाळेत न जाण्याची सवय आहे म्हणून आय डोंट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. तू क्रिकेट खेळतोस. तू क्रिकेट खेळतोस. तू क्रिकेट खेळतोस ला यू प्ले क्रिकेट. तू क्रिकेट खेळतो. यू प्ले. आणि तू क्रिकेट खेळत नाहीस म्हणून यू डोंट प्ले क्रिकेट. आम्ही टीव्ही पाहतो. वी वॉच टीव्ही. बघा आता इथे वॉच म्हणजे पाहणे म्हणून कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप वी वॉच टीव्ही. म्हणजे आम्ही टीव्ही पाहतो. नेहमीची सवय. आम्ही टीव्ही पाहत नाही ही पण आपली साधारण सवय, नेहमीची सवय. वी डोंट वॉच टीव्ही. ते फळे खातात. दे ईट फ्रुट्स. याचा अर्थ ते नेहमी फळे खातात किंवा त्यांची फळे खाण्याची सवय आहे. ते फळे खात नाहीत. दे डोंट ईट फ्रुट्स. मुले पुस्तकं वाचतात. बॉईज रीड बुक्स. मुले पुस्तकं वाचत नाहीत. बॉईज डोंट रीड बुक्स. पहा, रीड साधा वर्तमान काळ, डोंट रीड पण साधा वर्तमान काळ पण नकारार्थी सवयी. ठीक आहे. डझंटचा वापर केव्हा होतो? ही, शी, इट किंवा एखादे नाव असेल त्यावेळेलाच डझंटचा वापर होतो. उदाहरणार्थ तो पुस्तक वाचतो. तो पुस्तक वाचतो म्हणजेच ही रीड्स अ बुक. आपण साध्या वर्तमान काळात पहिले शिकलेलो आहोत की जेव्हा दैनंदिन सवयी सांगितल्या जातात तेव्हा ही, शी, इट आणि एकवचन असताना क्रियापदाला एस लावावे लागते म्हणून ही रीड्स अ बुक. परंतु त्याचं निगेटिव्ह करताना तो पुस्तक वाचत नाही म्हणजे आपण त्याची नकारार्थी सवय सांगतोय तर त्याचा अर्थ होतो ही डझंट रीड अ बुक. तसं आता इथे रीडला यस लागलेलं आहे म्हणून हे रीड्स झालंय. तर इथं डझंट रीड, इथे ऑलरेडी डूला यस लागलेला असल्यामुळे परत रीडला एस लागणार नाही. म्हणजे डझंट वापरल्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरावे लागते. वर्बचे फर्स्ट फॉर्म वापरतात. ती गाणे गाते. शी सिंग्स अ सॉन्ग. ती गाणे गाते. शी सिंग्स अ सॉन्ग. सिंग्स. मग ती गाणे गात नाही. शी डझंट सिंग अ सॉन्ग. बघा क्रियापदामध्ये काय फरक झाला. इथे सिंगला यस लागलेलं आहे पण इथे डझंट सिंग. इथे डज आल्यामुळे परत सिंगला यस लागलेले नाही. ते आवाज करते. ते आवाज करते. इट मेक्स नॉइज. आपल्याला माहिती आहे इटचा वापर एखादी वस्तू, प्राणी याच्याकरता केली जाते. समजा ते आवाज करते. समजा एखादी खेळणी आहे तर ती आवाज करते तर इट मेक्स नॉइज. ते आवाज करत नाही तर इट डझंट मेक नॉइज. तुम्हाला कळले असेल की मेकला यस का लागलेले नाहीये कारण की ऑलरेडी इकडे डूला यस लागलेले आहे. राज पत्र लिहितो. राज राइट्स लेटर्स. राज पत्र लिहित नाही. राज डझंट राईट लेटर्स. आता इथे राजला राइट्स हे साध्या वर्तमान काळामुळेच लागलेले आहे परंतु इथे डझंटचा वापर केल्यामुळे डूला यस लागल्यामुळे परत राईटला यस लागणार नाही. लक्षात ठेवा डझंट नंतर क्रियापद नेहमी पहिल्या रूपात येते. सुनीता चहा पिते. सुनीता ड्रिंक्स टी. सुनीता चहा पित नाही. सुनीता डझंट ड्रिंक टी. पण डोंट डझंटचा वापर कशासाठी करतो तर आपल्या दैनंदिन नकारार्थी सवयी सांगण्याकरता आपण डोंट किंवा डझंटचा वापर करतो. आणि डोंट आणि डझंट नंतर क्रियापद नेहमी मूळ रूपात येते.